बेळगाव कोल्हापूर तोंडी घाटात गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास 5 वाहनांचा अपघात झाला। यामध्ये 1 जण जागीच ठार तर अन्य 14 जण जखमी झाले आहेत। या अपघातात सर्व वाहनांचा सुमारे 10 लाखपेक्षा अधिक नुकसान झाले आहे। या अपघातामध्ये रामायण भागू परवाडकर वय 65 राहणार जांभोटी तालुका खानापूर असे मृत वृद्धाचे नाव आहे। तोंडी घाटात गुरुवारी सकाळी 10:15च्या सुमारास 5 वाहनांचा भीषण अपघात झाला। ट्रकने 2 कार, 1 क्रुझर व 1 दुचाकीवर जोराची धडक दिली। क्रुझरमधील प्रमोद परवाडकर वय 14, वैष्णवी घाडी वय 25, विद्या परवाडकर वय 46, रेश्मा कुडतुरकर वय 40, शंकर परवाडकर 28, संग्राम परवाडकर वय 12, सुहास परवाडकर वय 49, प्रियंका परवाडकर वय 25, प्रतीक्षा परवाडकर वय 22, मोहन परवाडकर वय 27, स्वाती परवाडकर वय 35, आयशा देळवी वय 5 तसेच दुचाकीमधील संतोष विटेगिरी वय 40 व त्यांची पत्नी अंजना संतोष विटेगिरी वय 35 राहणार गडहिंग्लज असे एकूण 14 जण जखमी झाले आहेत। सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की तोंडी घाटात सकाळी 10:15च्या सुमारास एका ट्रकने 2 कार, 1 क्रुझर आणि 1 दुचाकीला जोराची धडक दिली। यामध्ये हा अपघात झाला। अपघाताची माहिती मिळताच औतांडे कंपनीचे उच्च अधिकारी विजय दायगोंडे, सुपरवायझर सीताराम माळगी, PSI BS तळवार, निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गावडा तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी देऊन पाहणी केली। या घटनेची नोंद निपाणी पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे।